फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आज आहे वेनसडे आणि मी मस्त सकाळी लवकर उठले. सकाळ आवरलंसुद्धा आहे आणि आरुषलासुद्धा स्कूलला पाठवलं आहे. त्याला पण आज प्रोजेक्ट सबमिट करायचं होतं, तर मी रात्रीच सगळं कंप्लीट करून प्रोजेक्ट वगैरे त्याला पण सकाळी स्कूलला पाठवलं आहे. नितेशसुद्धा ऑफिसला गेला आहे. आणि आज मी बनवलं आहे मूग, मसूर डाळ आणि मुगाची डाळ. तर त्याचे डोसे बनवलेत आणि मस्त खोबऱ्याची चटणी नानींनी बनवली आहे. तर सकाळी एवढी गडबड झाली ना की मला तुम्हाला दाखवता नाही आलं, कारण नितेश युजली उशिरा जातो. तर आज तो पण लवकर गेले आणि आरुषलासुद्धा मला जरा आवरेपर्यंत उशीर झाला. तर मग ते सगळं करेपर्यंत आवरेपर्यंत आता वाजले 8:30. आणि आता मी चालली आहे फिश आणायला, कारण चिकन मटण खायची अजिबात इच्छा नाही आहे. तर मग फिश आणायला चालली आहे मी एकटीच चालली आहे, कारण आता नितेश नाही आहे. मग मी एकटी चालली आहे आणि मस्त फ्रेश झाली आहे. तर चला मग दाखवते तुम्हाला काय काय फिश आहे ते. तर चला, स्टे ट्यून. तर मी आली आहे फिश घेऊन आणि ह्याच्यामध्ये मी बेडकी लाल मिरच्या 20-25 टाकल्यात आणि धने आणि तिरफळ आणि 2-3 काळी मिरी टाकल्यात. आणि आता तुम्हाला मच्छी दाखवते मी काय काय आणले. ही आणले कोळंबी, हे त्याने असंच टाकले ना. हे बघा केवढी मोठी कोळंबी आहे. आणि हे स्क्विड आहे, माकली बोलतात, माकली. ही पण तुम्हाला दाखवेन मी कशी बनवायची ती. आणि ही माकली आहे आणि ह्याच्यात शाई असते खूप, तर हे थोडं साफ करायला कठीण आहे. तर मी तुम्हाला हे नंतर दाखवते. हे बघा, ह्याचं असं काळं पाणी निघत राहतं, त्याच्यामुळे ती मी वेगळी ठेवते. आणि मी गेलेली पापलेट आणायला, पण पापलेट एवढे महाग आहेत, कुठेच पापलेट नाही आहेत. तर मी आणले सुरमई. हे बघा, मस्त सुरमई आहे, मोठी सुरमई होती. तर मला आम्ही एवढे पीस आता लागणार नाही, तर मी ही थोडी ठेवून देते, म्हणजे फ्रायडेला वगैरे होईल. आणि जर तुम्हाला स्टोअर करायचे असेल तर डायरेक्ट आणल्या पाणी न लावता स्टोअर करून ठेवा, म्हणजे चांगली राहते. हे बघा, एकदम फ्रेश. दोन्ही वेळेला फ्रायला होतील. तर एवढी फिश मी पाणी न लावता त्याच्यात थोडंसं किंचित मीठ टाकते वरतून, म्हणजे त्याला वास पण येत नाही आणि खराब पण होत नाही. हे बघा, मी थोडं मीठ टाकते ह्याच्यामध्ये. आणि हे आता थोडंसं असे उलटे करते, म्हणजे खालच्या माशांना पण लागेल. आता ही फ्रेश राहील, जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा फ्रीजमधून काढून धुवून मस्त मसाला लावू शकतो. आणि आता ही मी सगळ्या फ्रायसाठी पीस ठेवणार आहे आणि हे रस्स्यासाठी, कारण आमच्या इकडे रस्स्यातला कोण खात नाही, तर एवढे रस्स्यासाठी ठेवणार, हे फ्रायसाठी. आणि हे ह्याची पण मी कोळंबीची बटाटा टाकून आमटी करणार आहे, तर ते पण मी तुम्हाला नंतर दाखवते. तर आता सगळं मी धुवून घेते आणि मग स्वच्छ झाल्यावर तुम्हाला दाखवते. एक माकली दाखवते त्यांना क्लीन करून. आणि ही बघा, ही माकली आहे. ह्याचं हे पूर्ण ही स्किन असते, ही स्किन पूर्ण अशी ओढून काढून टाकायची आणि खूप छान लागते. हे फक्त मी तळण्यासाठी आणले, जशी आपण कोळंबी तळतो रवा लावून तशी. फक्त ह्याला डीप फ्राय करायला लागतं, कारण ही लवकर शिजत नाही शॅलो फ्रायमध्ये. आणि हा बघा, हा काटा जो असतो ना, हा ठेवायचा नाही कधीच, नाही तर मग तो लागू शकतो. आणि ही धुतली ना की एकदम स्वच्छ पांढरी शुभ्र होते.
असे मी सगळे धुवून घेते आणि तुम्हाला पीस कसे करायचे ते मी एका माकलीचे दाखवते. ह्याचे असे गोल गोल रिंग्स करायचे असतात आणि मग आपण तळू शकतो. हे बघा किती मस्त गोल गोल रिंग्स झाल्यात. तर ह्या रिंग्स आहेत ना, ह्यांना मसाला लावायचा आणि ह्याला मसाला नाही लावला तरी चालतो. रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये मसाला, मीठ, हळद, चाट मसाला टाकायचा आणि बाकीचे सगळे मसाले पिठात टाकायचे आणि हे डीप फ्राय करून घ्यायचे. खूप छान लागतात. तर मी असे सगळी माकली साफ करून घेते, सगळी मच्छी, आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा मी सुरमई क्लीन करून त्याला कोकमचा आगळ लावलाय आणि थोडं मीठ लावलंय. त्याच्यानंतर हे स्क्विड आहे, तर हे वाटण केलंय मस्त लाल बेडकी मिरचींचं आणि आलं लसूणची पेस्ट पण केली आहे. ही आलं लसूणची पेस्ट आहे आणि ही मिरची, धने, काळी मिरी 2 आणि तिरफळ त्याची ही पेस्ट केली आहे. आणि ही ती पेस्ट थोडीशी ह्याला लावली आहे स्क्विडला, थोडेसे आलं लसूणची पेस्ट आणि थोडी हळद मीठ एवढंच मी या स्क्विडला लावलं आहे. बाकी मी मसाला वगैरे नाही टाकणार आहे. आणि ही मिरची काय तिखट नाही आहे, कलरची मिरची आहे. आणि ह्या सुरमईला मी आगळ आणि मीठ लावून घेतलं आहे, हे बघा चांगलं. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं आगळ आहे, आलं लसूणची पेस्ट आणि ही जी लाल मिरची जी आपण पेस्ट केली ती मी 1 चमचा घेतला आहे. थोडीशी मिरची पावडर, थोडं हळद आणि मी कोकम आगळ टाकलं म्हणून लिंबू नाही टाकत आहे. तर हे बघा आता ही अशी एका साईडला करून घेते आणि प्रत्येक पीसला असा मसाला लावून घ्यायचा व्यवस्थित. आणि मग ही जेवढा जास्त वेळ ठेवणार तेवढा वेळ फिश मस्त टेस्टी लागते मसाला लागल्यामुळे. हे बघा अशा मी सगळ्या फिशला मसाला लावून घेते आणि मग मॅरिनेशन झाल्यावर तुम्हाला दाखवते. आणि नानी कोळंबीचा धागा काढतात. आणि हे बघा पूर्ण कोट करायचं आहे मसाल्याने. डायरेक्ट लावायला घेतलं ना सगळे तर कुस्करते मच्छी, त्याच्यामुळे अशी एक एक पीस घेऊन लावायचं. आणि तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर चिंचेचा कोळ बनवून पण तुम्ही लावू शकता, किंवा लिंबू पण नसेल तर विनेगर लावा. विनेगरने पण कुरकुरीत होते मच्छी, थोडा आंबटपणा पण येतो आणि कुरकुरीत पण होते. तर हे बघा माझी सगळी मच्छी आता सुरमई मॅरिनेशन करून झालेलं आहे. आता मी ही मच्छी ह्याच्यातच ठेवेन आणि ह्याला वरून असं मसाला लावून घेईन. आणि स्क्विड पण आपल्याला नंतर फ्राय करायचे, तर ते पण मी तुम्हाला नंतर दाखवते ह्याच्यात. आणि आता ही आमटीची मच्छी, धुवायची ना. आता ही आमटीची मच्छी आहे, ती धुवून त्याला फक्त आमटीच्या मच्छीला मसाला नाही लावायचा, कोकम आगळ, हळद आणि मीठ एवढंच लावायचं. तर चल, आणि ही मच्छी मी फ्रीजरमध्ये ठेवणार म्हणजे असं सगळं मच्छी क्लीन पण होईल. आणि तर आता मी ही धुवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर फिश करी झालेली आहे, हे बघा मस्त कलर आला आहे. आणि मी वाटण पण मी बघा करून घेतलं सगळं आणि मस्त फिश करी केली आहे. आता मी ह्याच्यामध्ये कोकम टाकेन आणि ही जी सुरमई ठेवली ती टाकेन. आणि मी रेसिपी शेअर नाही केली कारण ही रेसिपी मी बऱ्याच वेळा टाकली आहे. फिश रेसिपी, पापलेट रस्सा, बांगडा रस्सा, परत सुरमईचा रस्सा म्हणजे आमटी. तर ती सेम रेसिपी आहे, फक्त फिश आपण चेंज करायचे आपल्या हिशोबाने. तर आता मस्त मोठी उकळी आली, तुम्हाला दाखवते. तर हे बघा मस्त मोठी उकळी आली. आणि आता मी हे मस्त फ्रेश कोकम आहेत माझे, आमचे गावचे घरचे कोकम आहेत, म्हणजे आमची झाडं आहेत कोकमाची गावी पप्पांची. तर ती त्यांनी फ्रेश काढून मला दिलेली. तर ही अशी मीठ लावून स्टोअर करून ठेवायची. फ्रीजमध्ये नाही ठेवली तरी चालेल, बाहेर ठेवली तरी चालतात. आणि मी मस्त 3-4 कोकम टाकलेत कारण मच्छी थोडी आंबट असेल तरच त्याला मजा येते. आणि ही आता एवढी अशी पातळ दिसते,
पण नंतर ती अजून घट्ट होते, कारण आपण ओलं खोबरं टाकलं आणि ओलं खोबरं थोडं दाटून येतं नंतर. हे बघा, आणि आता मी फिश सोडते त्याच्यामध्ये. आणि फिश टाकल्यानंतर आहे ना आपल्याला जास्त ढवळायचं नाही आहे, कारण फिश लगेच सुटते. एकदम हलक्या हाताने असं हे करायचं. आणि हे बघा, आता फिश मस्त 2 मिनिटात व्हाईट होईल. आता बघा अशी दिसते ना, 2 मिनिटात व्हाईट होईल, शिजत पण आली आहे. आणि झालं की आता मग त्याच्यावर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. आणि मी आता मीठ टाकते थोडंसं अंदाज घेऊन, कारण मी फिशला पण मीठ लावलेलं, त्याच्यामुळे मी अंदाज घेऊन मीठ टाकते त्याच्यामध्ये. आणि मस्त होते अशी आमटी, जास्त तेल पण नाही लागत ह्या आमटीला. आणि मी फोडणीला लसूण चेचून टाकलेलं, ऑप्शनल आहे, कारण आपण वाटणात पण टाकतो, पण फोडणीला जरा टाकला ना. आणि मच्छीला लसूण पाहिजेच. आणि मी ना हिंग विसरली आज टाकायला, तर मी आता थोडासा वरून टाकते. आणि चांगली एक उकळी आली की मच्छी आपली शिजून जाईल. मच्छी तर शिजली पण असेल, पण तरी पण थोडीशी ठेवते मी 5 मिनिटं. आणि हे बघा किती मस्त दिसते. तर माझी आमटी रेडी झाली आहे. आणि मी फोडणी वरतून कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकली आहे. कढीपत्ता मी फोडणीत नाही टाकला, कारण मग तो लगेच जळून पण जातो आणि खूप तेलात उडतो, त्याच्यामुळे मी वरून टाकलं आहे. आणि थोडंसं असं कट करून टाकलं आहे, म्हणजे थोडं त्याचा स्मेल उतरेल. आणि आमटी बघा किती घट्ट झाली, किती पातळ होती आणि किती घट्ट झाली. थंड झाली की अजून थोडी घट्ट होईल. आणि मस्त आता गरम गरम भात आणि जी मी फिश मॅरिनेशन केलं आहे ती पण फ्राय करेल, आणि थोड्या वेळाने आरूस आल्यावर त्याला जेवण देईन. तर चला, तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करा. आणि पूर्ण रेसिपीसाठी पापलेटची करी म्हणून सर्च करा माझ्या चॅनलवर, तर तुम्हाला नक्की मी त्याची हे टाकलं. नाही तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आमटीची लिंक पण टाकेन, तुम्ही ती लिंक ओपन करून आमटी बनवू शकता. तर चला, मी आता गॅस बंद करते आणि माझी आमटी रेडी आहे. आणि ही आमटी खूप हेल्दी, ना त्याच्यावर तेल असतं ना काय, एकदम मस्त आणि कमी तेलाची आमटी असते आणि खूप छान लागते. गरम गरम भातावर एक मस्त मच्छीचा तुकडा तळलेला घेतला ना की चपातीची पण गरज नाही, खूप छान लागते. आणि कोकम पण बघा सगळे असे मस्त हे झालेत, ओपन झालेत, म्हणजे त्याचा आंबटपणा उतरला असेल आमटीत. तर चला, बाय बाय. तर आरुष स्कूलमधून आला आहे आणि माझं पण मस्त सगळं आवरलं आहे, फ्रेश झाली आहे. आणि मी थोडं रोज आता थोडं घरी आहे, तर मग मी काय करते, सकाळचा वॉर्डरोब वगैरे लावते. तर मी परवा तिकडचा लावला माझा ड्रेसचा, आणि काल मी हे बघा साडीचा लावला. सगळं मी वेगवेगळ्या केल्यात. बॉर्डरच्या साड्या वेगळ्या, ज्या वर्कच्या साड्या त्या वेगळ्या, आणि ज्या सॉफ्टवाल्या आहेत त्या दुसऱ्या कबर्डमध्ये ठेवल्या, कारण त्या सारख्या पडत राहतात. तर हे बघा किती मस्त वाटते, सगळ्या कलरफुल साड्या, किती सुंदर वाटतं बघायला. आणि त्याच्या खाली हे जे नवीन माझे म्हणजे थोड्या महागातल्या साड्या आहेत ना, त्यांचे हे ब्लाऊज मी इथे ठेवले आहेत. आणि जे रेग्युलर आहेत, जे आपण मिसमॅच करून वापरतो, तर ते मी दुसऱ्या कबर्डमध्ये ठेवले, ते पण मी तुम्हाला बघेल. आणि माझ्या साड्यांची जर टूर हवी असेल तुम्हाला, कुठली साडी कुठून आणि कशी आहे साडी ते दाखवायचं तुम्हाला बघायचं असेल, नक्की मी एक दिवशी टूर दाखवेन. तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. माझे साड्यांचे कलेक्शन बघायचं असेल तर हे बघा, मी जस्ट तुम्हाला असंच दाखवते. बऱ्याच साड्यात एका हँगरला 3-3 साड्या एका हँगरला लावून ठेवल्यात, कारण जागा पुरत नाही आहे. तरी हा वॉर्डरोब बऱ्यापैकी मोठा, मी तुम्हाला हे बघा भरपूर मोठा कबर्ड आहे. हे तुम्हाला असं वाटत असेल छोटं, पण ॲक्च्युली हे खूप मोठं आहे. आणि हे बघा सगळ्या साड्या मी व्यवस्थित एका हँगरला 3-3 साड्या 4-4 साड्या लावल्यात, तरीसुद्धा म्हणजे अक्षरशः जागा हवा जायला जागा नाही आहे. आणि हे बघा सगळे नवीन ब्लाऊज माझे सगळे इथे आहेत. जे शिवायचे ब्लाऊज आहेत ना ते मी इथे ठेवलेत, आणि जे मिसमॅच आपण करून घालतो किंवा दुसरे जे सिम्पलवाले आहेत ते मी त्या बाजूच्या कबर्डमध्ये ठेवलेत. आणि इथे होते नितेशचे कपडे, तर मी त्याचं कबर्ड चेंज केलं आणि तिथे केलं आहे, कारण मला अशा साड्या उभ्या करून ठेवायच्या होत्या. कारण मग आपल्या ज्या साडीच्या बॅग असतात त्याच्यामध्ये मग त्या आतमध्येच राहतात, त्याच्यामुळे मग जेव्हा घालायची असेल तेव्हा लक्षात येत नाही, अरे ही पण आहे, ही पण असं. आता समोर असेल तर मला जी हवी ती मी घालू शकते. आणि माझ्याकडे ब्लॅक साड्या पण बऱ्याच आहेत,
संक्रांतीसाठी घालायच्या. आणि मी अजून इस्त्रीच्या ह्याच्यातल्या वेगळ्या काढलेल्या आहेत, म्हणजे ह्या सगळ्या इस्त्रीच्या साड्यात म्हणून मी लावल्यात आणि ज्या इस्त्री करायच्या आहेत त्या मी वेगळ्या काढल्यात. तर आता मी बंद करते. अजून मला हे खालचं कबड सगळं लावायचं आहे, पूर्ण मेसी आहे. आणि इकडचं जे माझं वॉर्डरोब आहे हे तर बघूच नका, इथे तर जागाच नाही आहे. पूर्ण खाली माझे जे नवीन क्लॉथ्स आहेत आणि एक्स्ट्रा दुपट्टा ते इथे सगळे वेस्टर्न आहेत. इथे सगळे वन पीस आणि लखनवी कुर्तीज आहेत. इथे माझे लेगिन्स आणि जे डेली मी यूज करते ते आहेत. इथे माझे सगळे इस्त्रीचे कुर्ते आहेत, म्हणजे हे पण मी सलूनमध्येच घालते. आणि हे सगळे माझे छान छान ड्रेस आहेत जे म्हणजे फंक्शनला आपण घालू शकतो, तर ते सगळेत. हे पण ऑलमोस्ट इस्त्री आहेत, इकडचे 1-2 नसतील पण हे सगळे इस्त्री सगळे प्रेस करून व्यवस्थित ठेवलेत. तर हे पण पूर्ण मेसी झालं आहे, तर मला ते पण नीट करायचं आहे कारण आता जागाच नाही आहे आणि मला जागा करायची आहे त्याच्यासाठी. सगळं आहे. तर मी मस्त आता ते एक लावेन, कारण आपण सगळं एकत्र काढलं ना तर आपण स्वतः पण कन्फ्यूज होतो आणि कंटाळा पण येतो. आणि एवढं सगळं आता कुठे आवरायचं आणि कुठे वाइंडअप नाही होत पटापट, त्याच्यामुळे मग मी एक कबड काढते. हे बघा इथे पण मी ब्लाऊज काढून ठेवलेत जे मला शिवायचे आहेत. हे बघा, हे मला जायचं आहे शिवायला, वेळ नाही आहे. हे सगळे म्हणजे असेच आहेत जे मला आवडले ना की मी ब्लाऊज शिवून ठेवतो, म्हणजे आपण कॉन्ट्रास्ट करून कुठल्याही साडीवर घालू शकतो. आणि आजकाल कॉन्ट्रास्टचा जमाना आहे, जेवढं तुम्ही कॉन्ट्रास्ट करून घालाल ना त्याच्यामध्ये जास्त मजा येते. सेम ते मजा येत नाही. तर तुम्हाला नक्की माझ्या साडीची एक दिवस म्हणजे साडीचं जे वॉर्डरोब आहे माझं त्याची टूर मी नक्की देईन. मी पेटिकोट कसे ठेवले आहेत, माझे ब्लाऊज कसे ठेवले आहेत, साड्या कुठल्या आहेत, पैठणी किती आहेत, काय किती आहेत, सगळं मी तुम्हाला एक दिवशी दाखवेन. पण तुम्ही कमेंट करा आणि आपण एक दिवशी ना तो ब्लॉग करू नक्की, मला वेळ असेल. आणि ही लोक म्हणजे आरुष वगैरे कोण नको, कारण त्याच्यासाठी ते सगळं काढा खोला, मग आरुष असेल ना मला काहीच करायला देत नाही. तर चला, आता आरुष पण आला आहे आणि बरंच ऊन झालं आहे आता. हे बघा खूप ऊन आहे, पण गरम नाही होते. आता जस्ट मी थोडं काम केलं आहे म्हणून मला गरम होतं, नाही तर असं हवा सुटली आहे मस्तपैकी. आणि आमच्या तुळशीमध्ये ना कुठली तरी वेल आली आहे. ॲक्च्युली आम्ही फक्त पाणी टाकतो आहे आता, दिवा वगैरे लावत नाही आहे. तर हे बघा कुठली वेल आहे काय माहिती नाही, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माहिती असेल तर ही कसली वेल आली आहे, तर मला पण माहिती नाही आहे. हे बघा, आणि आमची मनी प्लांटची वेल पण खूप मोठी झाली आहे. हे बघा, पूर्ण एवढंसं छोटंसं रोप होतं, तर ते मी पूर्ण वरपर्यंत आता नेते. आणि आता चला आरुषला दाखवते मी. आज स्क्विड आणले तर आरुष खुश आहे एकदम. बघू आरुष काय खाणार आहे, स्क्विड खाणार आहे. आरुषा कधीपासून झालंय स्क्विड पाहिजे. सगळ्यांना हॅलो बोल. जेवलात का सगळे, विचार. जेवलात का सगळे. लक्ष नाही आहे कारण हे चालू आहे. बंद कर जरा 2 मिनिटं बोल. प्रोजेक्ट दिलं टीचरला. दिला. काय बोलली टीचर. का मस्त. मग विचारलं असेल कोणी बनवलं. हा मग मम्मी बोललं का मम्माने बनवलं. हा ना. मग आता जेवायचं ना, फिश खायची ना आता. हो ठीक आहे, चल मी आता फिश फ्राय करते. तर हे बघा मी फ्रीजमधून मस्त सुरमई, आणि मी मसाला लावून आम्ही फ्रीजमध्ये ठेवलेली, म्हणजे ती थोडी कडक पण होते, एकदम सॉफ्ट असते सुरमई. तर आता मस्त मॅरिनेशन झालं आहे आणि ह्याला पण बघा पाणी सुटले. तर मी ही जरा वेगळ्या प्रकारे करणार आहे. माझे ब्रेड क्रम्स केलेले आहेत, तर मी हिला ना ब्रेड क्रम्समध्ये बुडवणार, मग मैद्यामध्ये घोळवणार, परत ब्रेड क्रम्समध्ये बुडवून मग डीप फ्राय, म्हणजे ही KFC सारखं क्रिस्पी होईल. आणि प्रॉन्स मी संध्याकाळी करेन, कारण आता नितेश नाही आहे, मग आम्ही आमच्यापुरती थोडंसंच करू. तर चला आता मी फ्राय करायला घेते. हे बघा ब्रेड आपण फर्स्ट आणि लास्टवाला जे असतो, तर 2-3 अजून एक्स्ट्रा घेऊन मी ना हे ब्रेड फ्राय करून घेतलं आहे. बिना म्हणजे तेल बिल काहीच नाही, ड्राय पॅनमध्ये फ्राय करून घेतलं कुरकुरीत. आणि ह्याचे असे ब्रेड क्रम्स मोठ्या डब्यात बनवून ठेवलेत आणि हे फ्रीझरमध्ये ठेवलेले मी. आणि जेव्हा आपल्याला हवे ना तेव्हा आपण काढायचे आणि हे फ्राय करण्यासाठी यूज करू शकतो आपण. तर मी आता एका बाउलमध्ये हे काढून घेते, आपल्याला जेवढे लागतील तेवढे. आणि ब्रेड क्रम्सने कोळंबी वगैरे एकदम KFC स्टाईल होते. आता ॲक्च्युली कॉर्नफ्लॉवर मला हवा होता, पण कॉर्नफ्लॉवर आमचा संपला आहे,
त्याच्यामुळे मी आता मैदा घेते आणि मैदा पण नसेल ना तर तांदळाचं पीठ घेतला तरीसुद्धा चालतं. तर आता मी इथे कढई ठेवली आहे, एका वाटीत द्या नाही, आणि ह्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकते कारण डीप फ्राय करायचं आहे. त्याच्यामुळे स्क्वीड लवकर शिजत नाही, स्क्वीड जरा बारीक गॅसवर ठेवावी लागते, कोळंबी लगेच शिजते. तर हे बघा मी ना मैद्याची अशी प्युरी केली आहे, लंग्स नाही राहायला पाहिजे. मी आता घाईघाईत मिक्स केले. तर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता तेल पण तापलं आहे. तर मी आता ही स्क्वीड आहे ही मी अशी ब्रेड क्रम्समध्ये बुडवणार. त्याच्यानंतर परत ह्या बॅटरमध्ये बुडवणार आणि त्याच्यानंतर परत ब्रेड क्रम्समध्ये बुडवणार. असे मी बनवून घेते आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा तेल तापलंय म्हणून मी आता कमी केला गॅस आणि मी आता अशा 3-4 रिंग्स बनवल्या आहेत. तर मी ह्या आता गरम तेलामध्ये सोडते. खूप टेस्टी लागतात, कोळंबीपेक्षा पण टेस्टी लागतात. तुमच्या इथे जर भेटली ना कोळीनीकडे म्हणजे मच्छीवालीकडे तर तुम्ही नक्की घ्या. आणि सेम तुम्ही ना चिकन पण तळू शकता असंच, किंवा कोळंबीसुद्धा. मी आता असेच बऱ्यापैकी तळून घेते. तर हे बघा अशा रिंग्स तयार होतात. आता मी दोन्ही साईडने चांगलं फ्राय करून घेते आणि मग आरुषला देते खायला. तर तुम्ही पण नक्की करा. आणि तुम्हाला जर स्क्वीड नाही भेटली ना तर सेम पद्धत वापरा आणि कोळंबी घ्या. आता माझ्याकडे एक कोळंबी पण आहे, मी ती तुम्हाला दाखवते. ही बघा ही कोळंबी आहे, ती मी ह्याच्यामध्ये घोळवून घेतली. आणि मॅरिनेशन चांगलं करा. मॅरिनेशन केलेलं असेल ना एकदम तुम्हाला बाहेर जी कोळीवाडा वगैरे भेटतं ना तशा टाईपमध्ये भेटते. आता थोडं तेल थंड झालं म्हणून मी गॅस मोठा केला आहे आणि आता मी काढून घेते. आता हे 2 झालेत बघा, मस्त क्रिस्पी होतात. तर मी आता हे काढून घेते. आणि तुम्ही स्क्वीडची भाजी पण करू शकता, म्हणजे ग्रेव्ही पण करू शकता, पण डायरेक्ट कुकरमध्ये करायला लागते कारण शिजत नाही लवकर. हे बघा हे चांगलं ब्राऊन झालं आहे, तसं मी काढून घेते. तर हे बघा आपले रिंग्स तयार झालेत आणि हे बघा किती मस्त रेडी झाले आहेत. हे बघा असे व्हाईट झाले म्हणजे ते शिजलेत. आणि कोटिंग व्यवस्थित करा. आता माझं हे कोटिंग निघालं ना तर ते फटफट त्याच्यामध्ये पाणी असतं तर ते उडायला लागलं. तर मी आता हे थोडेसेच देणार आहे आरुषला, कारण नाही तर तो जेवणार नाही. आरुष गरम आहे, खा ना असंच. टेस्ट कर पहिले, थोडं टेस्ट करून बघ. गरम आहे हे खा, गरम आहे खूप. छान लागतंय. ठीक आहे मी स्टिक देते. तर हे बघा माझं जे पीठ आहे रवा आणि तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये मी थोडी मिरची पावडर मीठ टाकलं आहे आणि एकदम थोडंसंच घेतलं आहे मी. आणि आता हे फिश आहे ना ते मी मस्त हे करून घेते, कवर करून घेते पिठाने. आणि तेल एकदम थोडंसं टाकलं आहे, जास्त तेल नाही टाकायचं नाही तर मग तेलकट होते फिश. आता मी जास्त नाही तळणार आहे, 3च पीस तळणार आहे कारण
आम्ही तिघंच आहे. आरुष पण काय स्क्वीड खाल्ल्यावर किती खाईल काय आयडिया नाही, त्याच्यामुळे मी आता, आणि एकदम सुरमई फ्रेश होती. हे बघा, 4 पीस तळून देते. आणि तुम्हाला जर स्क्वीड ह्याच्यामध्ये करायची असेल, आपली डीप फ्राय नसेल करायची, तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. ती पण तुम्हाला मी एक दाखवते. हे बघा, एक स्क्वीड घेतली, तिला मी पिठाने कवर करणार आणि थोडं तेल लागतं, नाही तर शिजणार नाही. हे बघा, मस्त असं घोळवायचं आणि असं ठेवून द्यायचं आणि थोडा गॅस बारीक करायचा. आणि मच्छी तळताना गॅस बारीकच ठेवा, नाही तर मग मसाला पण जळून जातो आणि रेड कलर मस्त येत नाही. तर आता मी त्या फिश तळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते कशा झाल्या आहेत ते. आणि मी आता कढीपत्ता घेतला आणि असा थोडासा कुस्करून घेते आणि काय बघा, असं मस्त कढीपत्ता टाकून, कढीपत्त्याचा अरोमा एवढा सुंदर सुटला आहे, खूप मस्त. हे बघा, तर आपली फिश थाली रेडी आहे. ही बघा, मस्त फिश फ्राय. ही माकली आहे स्क्वीड, तांदळाची भाकरी आणि मस्त गरम गरम वाफायला भात आणि हे बघा, आपलं जेवण रेडी आहे. तर नक्की या जेवायला. आणि कसं वाटलं, फिश कशी वाटली ते पण सांगा. तर चला, आम्ही आता जेवतो. आरुष, जेवायचं ना आता? खाशील एवढं? घे. तर आरुषचं पण ताट रेडी झालंय, है ना आरुष? आणि स्कूलमधून आलं तर भूक लागली ना खूप. मी तुला क्लीन करून देते फिश. चला जेवा. कशी झाली आमटी? छान झाली. तुमच्या ताटात दिसत नाही, तांब्या साईडला करा. तर या जेवायला सगळ्यांनी. बाय बाय. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय बाय. स्टडी करतो, फटाफट करा. खेळायला जायचंय ना? नाही जायचं? चल पटापट कर. टेकून बस जरा थोड्या वेळ, पाठ दुखली तर. तर आरुष आता अभ्यास करतोय आणि मग त्याला मी खेळायला घेऊन जाणार आहे, की नाही? अभ्यास झाला तर. आणि जेवणाची तयारी चालू आहे. मी पण दुपारी मस्त झोपली. आणि आता हे स्क्वीड आहेत, हे मी काय आता फ्राय नाही करणार, तर मी असेच कांदा टाकून थोडेसे मसाला करतो आपण, मसाला फ्राय तसे. आणि नितेश ही मच्छीची आमटी जास्त खात नाही, कारण त्याला आंबट आवडत नाही, त्याच्यामुळे त्याला कोळंबी ठेवलेली. तर कोळंबी वांग बटाट्याची आमटी करायची आहे. आणि हा स्क्वीडसाठी कांदा, हे स्क्वीड फ्राय करायचं आहे, त्याच्यासाठी कांदा. तर नानी आता कांदा कापतायत. कांदा कापायचा कॉन्ट्रॅक्ट आम्ही. मी नाही कांदा कापत. हां, कारण मला नाही जमत कांदा कापायला. मी कांदा कापत नाही, कारण माझं जे डोळ्यातून पाणी सुरू होतं ना, थांबतच नाही, कंटिन्यू पाणी येत राहतं. मग नानी आता कांदा कापतील, मग मी फटाफट फोडणीला टाकेल कोळंबीची आमटी आणि स्क्वीड फ्राय करेन. आणि मग खाली जाऊ थोडा वेळ, मग नितेश आला की मग जेवायला बसू. तर चला, मी दाखवते, जेवढं जमेल तेवढं शूट कर. आता आपण स्क्वीड बनवतोय, तर मी त्याच्यासाठी फोडणीला कांदा टाकते. एक मोठा कांदा घेतलाय आणि फोडणीला मी कोथिंबीर पण टाकते. एकदम इझी आहे बनवायला. आणि स्क्वीडमध्ये पाणी टाकायचं नाही, कारण ऑलरेडी खूप पाणी असतं, पाणी सोडतं, त्याच्यामुळे नाहीतर मग खूप पातळ होईल. तर आता कांदा थोडा सॉफ्ट करून घ्यायचा आहे, त्यामुळे थोडं हिंग टाकते मी.
थोडंसं मीठ, कारण मी स्क्वीडला मीठ लावलेलं आहे, मसाला पण थोडा लावलेला. आणि आता हळद आणि मीठ लावून फ्राय करून घेतो. आणि थोडासाच कांदा मी कोळंबी फ्रायला ठेवलं. तुम्ही पाहिजे तर लसूण पण चेचून टाकू शकता, पण मी आता आलं लसूण पेस्ट आहे तर मी थोडा कांदा सॉफ्ट झाला की आलं लसूण पेस्ट टाकणार आहे. स्क्वीड कोळंबी सारखीच लागते सेम. छोटा एक चमचा टाकलाय मी. आणि आता आलं लसूण पण कच्चटपणा त्याला काढून टाकायचा. आणि आता मी हा थोडासा घरचा मसाला टाकते आणि मिरची पावडर नाही टाकणार आहे, कारण मिरची पावडर लावलेली आहे ऑलरेडी. हे बघा, मिरची पावडर भरपूर लावली आहे आणि मग तिखट होईल. आणि सकाळी जी मी मच्छीची आमटीसाठी वाटण केलेलं ते पण मी थोडं लावलेलं. आणि आंबटपणासाठी थोडं आगळ पण लावलेलं. आता हे जसं आपण ढवळू तसं लगेच पाणी सुटायला चालू होईल. थोडंसं मिरची पावडर टाकते, मला जरा कमी तिखट लागतं. आणि ही आता मी झाकण ठेवेन ह्याच्यावर, मग पाणी सुटेल. आणि हा आता गॅस मी बारीक करते आणि झाकण ठेवते आणि झाल्यावर तुम्हाला दाखवते. आणि मी तुम्हाला आता स्क्वीड दाखवते. त्याला पाणी सुटलं असेल, कारण स्क्वीडला ना लगेच पाणी सुटतं. हे बघा किती पाणी सुटलं बघा. मी काहीच पाणी नव्हतं टाकलं, झाकण ठेवलं ना तर त्याचं पाणी निघालंय, सोडलंय. आणि हे बघा मस्त. आता आपल्याला ड्राय करायचे. मी अजिबात मसाला नाही ठेवणार आहे, पूर्ण ड्राय करून टाकणार आहे. पण आता शिजेपर्यंत हे पाणी तसंच ठेवणार, म्हणजे बारीक गॅसवर, आटवणार नाही. आणि जसं ते शिजेल चमच्याने असं तोडून बघणार, तुटला तर लगेच मग मी बंद करून टाकेन. आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकते कांदा. तेल जरा कमी तापलं. मला कढीपत्ता का नको. आणि आपल्याला फोडणीला कांदा, कढीपत्ता टाकायचा आहे. बस. कांदा मी चांगला फ्राय करून घेते. आणि ही कोळंबी आहे जी आपल्याला रश्श्यामध्ये टाकायची आहे, त्याला मॅरिनेशन करून ठेवलं आहे. आता फोडणीत थोडी हळद, थोडं हिंग फ्राय करून घेते. त्याच्यानंतर एकदम थोडीशी मिरची पावडर, कारण आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे. तर वाटणामध्ये हे बघा, हे वाटण आम्ही करून ठेवतो आठवड्याभराचं. तर त्याच्यामध्ये थोडं आलं लसूण पेस्ट आहे, पण मी आज ही फ्रेश केली ना, मग थोडीशी टाकले. आता मी 1 चमचा 1 ते 1.5 चमचा मिरची पावडर, घरचा मसाला. आणि हा मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा, नाहीतर ॲसिडिटी होते मग कच्चा ठेवला तर. बघा, आणि भाजीला कलर पण खूप छान येतो. आणि आता याच्यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा आहे, कारण बटाटा शिजायला वेळ लागतो.
तर मी आता बटाटा टाकते आणि बटाट्यावरच थोडंसं वाटण टाकते, एकदम थोडंसं टाकते, जास्त नाही. आणि जास्त फ्राय नाही करायचं आहे कारण वाटण ऑलरेडी फ्राय केलेलंच आहे. तेवढं मस्त त्याला तेल सुटलं आहे. आता मी ह्याच्यात पाणी टाकते. आपल्याला रस्सा जेवढा करायचा आहे त्या हिशोबाने पाणी टाकायचं. तर मला बटाटा शिजवायचा आहे आणि थोडा बटाटा शिजला वांगी पण टाकून घेईन मी. तर थोडं ठेवते थोडा वेळ बटाटा आणि बटाटा जसं झाला की मग वांगी पण टाकेन आणि लास्टला कोळंबी टाकायची. नाहीतर एकदम तुम्ही खूप त्याला शिजवली कोळंबीला तर कोळंबी चिवट लागते. तर आता जशी उकळी येईल तसं मी बटाटा झाकण ठेवेन आणि बटाटा शिजवून घेईन. थोडं मीठ टाकते बटाट्यासाठी आणि तुम्ही याच्यामध्ये थोडा गरम मसाला पण टाकू शकता. मी वरून नंतर टाकणार आहे. हे बघा आता उकळी यायला सुरुवात झाली आहे. तर मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि थोडा गॅस कमी करते नॉर्मल. आणि आपण आता स्क्विड बघू शिजली का. हे बघा किती पाणी सुटलं. अशी चमच्याने तोडून बघायची. हे बघा तुटते थोडी अजून कडक आहे. थोडी जरा 5 मिनिटं होऊ दे. झाकण ठेवते आणि मग आपण त्याच्यातलं पाणी आटवून टाकतो. तर 5 मिनिटं झालेत आणि स्क्विड आपली शिजली असेल. आता मी गॅस मोठा करते आणि मोठ्या गॅसवर पटापट फ्राय करून आटवते. आणि तुम्ही पण लोखंडाची कढई जेवणात वापरा ॲल्युमिनियमपेक्षा. आम्ही पण ॲल्युमिनियमचे वापरतो पण एवढे नाही. शक्यतो लोखंड आणि स्टीलचंच वापरतो. कढया तर आम्ही लोखंडाच्या जास्त वापरतो. आता हे मी मस्त एकदम ड्राय स्क्विड मसाला आपण करतो ना तर एकदम ड्राय करून टाकायचं. म्हणजे एवढं ड्राय होतं की आता ह्याला तेल सुटेल. पूर्ण फ्राय करते 2-3 मिनटं आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. माकली मसाला पण रेडी आहे. तर मी आता रेडी झाली आणि आरुष रेडी झाला. तर आम्ही आता चाललोय खाली आणि कोळंबीची आमटी आणि आता नानीने गॅस बंद केला. हां कोथिंबीर टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि बघा मस्त. आणि आता नानी भाकऱ्या करतायत आणि आम्ही चाललो खाली. जाऊ का मग. चला बाय. चल आरुष. हां ठीक आहे मी तिथून येते. माझी चप्पल तिथे ना. हां मी तिथून येते. हां मी येते. लिफ्ट कॉल कर.